नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हॉर्टिकल्चरमध्ये होणाऱ्या फायटोप्थोरा आणि गमोसिस या आजाराविषयी बोलणार आहोत. त्याचसोबत आपण किडींचं आणि फंगसचं नियंत्रण कसं करतो आपल्या हॉर्टिकल्चरमध्ये याविषयी देखील बोलणार आहोत. तर आपण बॅक्टेरियाज आणि फंगसचा यूज करून या गोष्टीला आता कंट्रोल केलं आहे. त्यामुळे आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या आमराईमध्ये कुठेही तुम्हाला कीड लागलेली किंवा फंगसचा डिसीज झालेला दिसत नाही किंवा झाडांची मर सहसा करून होत नाही. कधी कधी होते, पण त्यालाही आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिकल स्वरूपात मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो हे आपण बोलणार आहोत. तर मी ही जी 750 लिटरची टाकी आहे हिच्यामध्ये 600 लिटर कल्चर बनवतो आणि हे कल्चर जे तयार करतो ते स्पेसिफिक अशा काही बॅक्टेरियाज आणि फंगसचा यूज करून करतो. तर त्यामध्ये मी काही खूप महत्त्वाच्या गोष्टी वापरतो आणि ते कसं तयार करायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहेत. आपण हे कल्चर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देतो. आपल्या शेजारील आसपासचे किंवा कोणत्याही शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपल्याला मागतो त्यावेळेस आपण हे कल्चर फ्रीमध्ये देत असतो. आता मी तुम्हाला दाखवतो की यामध्ये कोणते कोणते बॅक्टेरियाज आहे आणि आपण ते कशा पद्धतीने तयार केले आहेत, कशा पद्धतीने त्याला कलेक्ट केलं हे दाखवतो. ओके, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे हेल्दी प्लांट्स आहेत त्यांच्या मुळांच्या जो रायझोस्पियर आहे, रायझोस्पियर म्हणजे नेमकं काय असतं की मुळांच्या कक्षेजवळ 1 ते 2 मिलीमीटरचं अंतर असतं आणि जे हेल्दी मुळं आहेत, हेल्दी झाडं आहेत, त्याच्याजवळ असणारे जे चांगले हेल्दी बॅक्टेरियाज आहेत त्या रायझोस्पियरमध्ये असलेले ते बॅक्टेरियाज आणि त्या फंगसला आपण कलेक्ट करतो आणि त्यांना काय करतो, ग्रो करण्याचं काम करतो. सो हेच काही मी शास्त्रज्ञांच्या मार्फत आणि काही चांगल्या शेतकऱ्यांच्या मार्फत कलेक्ट केले आहेत. ते आपणही ग्रो करतो, आपणही कलेक्ट करतो आणि हे कशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत, कशा पद्धतीने याचा आपण यूज करायचं आहे हे आपण बोलणार आहोत. तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 750 लिटरची जी टाकी आहे हिच्यामध्ये आपण 600 लिटर पाणी भरणार आहोत आणि मी 600 लिटर पाणी याच्यात जवळपास भरलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं टाकणार आहे ते म्हणजे 6 लिटर गोमूत्र. 600 लिटर पाण्याला 6 लिटर गोमूत्र म्हणजे 100 लिटर पाण्याला 1 लिटर गोमूत्र खूप होतं. जर तुम्ही जास्त गोमूत्र वाढवलं तर तुम्हाला कदाचित थोडंसं पानं पिवळट पडलेली किंवा पानांची जी थिकनेस आहे तो कमी झालेला दिसतो. त्यानंतर इथे काही बॅक्टेरियाज आहेत, त्यांचं कल्चर आहे जे आपण तिकडे आपल्या फिल्टरच्या तिकडे जे आपल्या टाक्या आहेत त्यामध्ये सेपरेट बॅक्टेरिया जोडतो. हे ते बॅक्टेरियाज आहेत. त्यानंतर इकडे फंगस आहेत, ते फंगसचं कल्चर आहे. तिकडे आपल्या देशी गाईचं शेण आहे, हे देशी गाईचं गोमूत्र ते देशी गाईचं शेण आहेत आणि तिथे हा सेंद्रिय गुळ आहे, काळा गुळ आहे. ओके, तर याच्यामध्ये नेमके कोणते कोणते बॅक्टेरियाज आणि कोणते कोणते फंगस आहे याविषयी आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो बॅक्टेरिया आहे तो म्हणजे पॅसिलोमायसिस. हा जो फंगस आहे, हा फंगस आहे. सो पॅसिलोमायसिस हा फंगस आहे. त्यानंतर आहेत याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्झेनियम. त्यानंतर बॅसिलस सबटिलिस हा बॅक्टेरिया आहे. सुडोमोनास फ्लोरोसन्स हा एक बॅक्टेरिया यूज करतो आपण. सुडोमोनास सिरिंजी हा एक बॅक्टेरिया यूज करतो आणि एरविनिया हर्बिक हा एक बॅक्टेरिया महत्त्वाचा यूज करतो. सो असे काही बॅक्टेरियाचं कल्चर आपण वाढवत आलो मागच्या 3-4 वर्षापासून. त्यांना कलेक्ट करतोय, ग्रो करतोय आणि एकत्र त्यांना ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच वापर मी जर तुम्हाला दाखवला, आता इकडे माझ्याकडे त्या कॅमेरा, मी जर तुम्हाला दाखवलं तर माझ्या या बागेमध्ये यूज केलेलं आहेत आणि तुम्हाला कुठेही अशी कीड वगैरे दिसणार नाही आणि प्लांट खूप सारे हेल्दी असे दिसतील तुम्हाला. तर याचाच उपयोग आपण इकडे आपल्या या इथे सूर्यफुलात देखील वापर केला आहे आणि पूर्णपणे सगळीकडेच म्हणजे आपण इकडे जनावरांच्या चाऱ्यामध्ये देखील याचाच वापर करतो. आणि याला कसं ग्रो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेरिलाइज केलेली म्हणजे जीवाणू विषाणू रहित केलेली ही टाकी आहेत. ओके, हिला छान असं झाकण केलेलं असतं आपण जाळीदार, ज्याच्यातून एरिएशन होईल. त्यानंतर हिच्यामध्ये आपण आपल्या वॉटर कंडिशनरचं पाणी टाकलेलं आहे. ओके, त्यानंतर हे पाणी जे आहे जवळपास 600 लिटर पाणी घेतलेलं आहे आपण आणि हे जे बॅक्टेरियाज आहे हे टाकलेले आहेत. मी तुम्हाला याला दाखवू शकतो की माझ्याकडे कोणते कोणते बॅक्टेरियाज मध्ये आहेत. पॅसिलोमायसिस ही फंगस आहेत. त्यानंतर ट्रायकोडर्मा विरिडी ही एक फंगस यूज केलेली आहेत मी. ट्रायकोडर्मा हर्झेनियम ही फंगस यूज केलेली आहेत. त्यानंतर बॅसिलस सबटिलिस हा बॅक्टेरिया आहे. त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स हा बॅक्टेरिया आहेत. सुडोमोनास सेरिंजी हा एक बॅक्टेरिया आहेत आणि इरविना हर्बिक हा एक बॅक्टेरिया आहेत.
तर हा कुठून कलेक्ट केलेला आहे हे पुन्हा मी एकदा दाखवतो. हा कलेक्ट केला आहे रायझोस्पियरमध्ये. म्हणजे रायझोस्पियर म्हणजे हा आपल्याला पुन्हा सांगतो मी की रायझोस्पियर म्हणजे हा मुळाच्या 1 ते 2 लिटर कक्षेमध्ये असलेला जो हेल्दी भाग असतो त्याला रायझोस्पियर म्हणतात. ओके, चांगल्या हेल्दी आणि गुड प्लांट्सच्या रूट झोनमधून कलेक्ट केलेला असतो. आणि याचा वापर आपण कशासाठी करतो तर फॉलियर स्प्रेसाठी करतो आणि ड्रिंचिंग करण्यासाठी करतो. ओके, आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाकू शकतो आपण, कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर याच्यामध्ये बघा, प्रत्येक 100 किलोला 1 किलो गूळ टाकतो आपण, 1 लिटर देशी गाईचं गोमूत्र, त्यानंतर एक 5 ते 10 किलो देशी गाईचं जे शेण आहे ते टाकतो. त्यानंतर त्यामध्ये 1 लिटर जे आहे ते कल्चर टाकतो आपल्या या फंगसचं आणि बॅक्टेरियाचं. तुम्हाला लागलं तर माझ्याकडनं घेऊन जाऊ शकता. आणि याला आपण दिवसातनं 2 वेळेस एक 5 ते 6 दिवस ते 8 दिवस आपण याला स्टीर करतो आणि त्यानंतर हे छान पद्धतीने ग्रो होतात. ओके, त्याला कसं करायचं आता मी हे तुम्हाला दाखवतो. ओके, इथे बघू शकता आपलं इपिकल्चरच्या आपल्या म्हणजे मधमाशांच्या पेट्या देखील आहेत. ओके, सो आता मी यामध्ये काय करणार आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक 6 किलो गूळ टाकणार आहे. आणि हे लॅबमध्ये जशा पद्धतीने केलं जातं तशाच पद्धतीने तशाच एकदम शास्त्रीय पद्धतीने आपण याला ग्रो करतो. ओके, तर यामध्ये हा चांगला असा गूळ टाकला आहे आपण एक 6 किलो. कारण 100 किलोला 1 किलो गूळ, 100 लिटर पाण्याला 1 किलो गूळ पुरेसा होतो. त्यानंतर यामध्ये आपण एक 6 लिटर युरिन टाकणार आहोत, जे आहेत देशी गाईची युरिन, म्हणजे आपलं गोमूत्र आपण जे म्हणतो ते गोमूत्र टाकलं आहे. ओके, त्यानंतर यामध्ये आपण ज्या बॅक्टेरियाज आहेत त्या बॅक्टेरियाचं कल्चर टाकतोय. आणि ही बकेट पण चांगली होती. हे असं नाही की आपण खराब वगैरे यूज करतो काही, कारण आपल्याला त्याला शास्त्रीय पद्धतीनेच वाढवायचं आहे. तर आपण यामध्ये ते कल्चर टाकतो आहोत. ते शास्त्रीय पद्धतीनेच केलं पाहिजे, त्यावेळेस त्याचा काउंट चांगला वाढेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये दुसरे जे बॅक्टेरिया जे ते ग्रो नाही झाले पाहिजे, याच बॅक्टेरियाचं चांगल्या पद्धतीने बॅक्टेरियाज आणि फंगसचं ग्रोथ झाली पाहिजे. यामध्ये आपण हे टाकलं आहेत. आता याला मी चांगल्या पद्धतीने स्टीर करून घेणार, म्हणजे आपण हलवून घेणार याला. ओके, तर ह्या पकडा. आता मी याला चांगल्या पद्धतीने असं या दिशेने दिवसातून 2 ते 3 वेळा मी असं हलवतो त्याला. याचाच वापर मी सॉईल कंडिशनिंगसाठी करतो, याचाच वापर मी डिकम्पोजिंगसाठी पण करतो, याचाच वापर मी कीड नियंत्रणासाठी देखील करतो. यामुळे कोणतेही तुम्हाला थ्रिप्स, मावा, तुडतुडे किंवा बाकीचे जे कीड आहेत, अळी वगैरे, या देखील कंट्रोलमध्ये करता येऊ शकतात. आणि हे लागतही नाही. माझ्या बागेत कुठेही मला आता हे दिसत नाही. मला पहिलं एक 5-6 महिने त्रास झाला, त्यानंतर मी पूर्णपणे असा विचार केला की मी पूर्णपणे ऑर्गॅनिककडे वळेल. आणि गेल्या एक 4-4.5 वर्षापासून मी ऑर्गॅनिक शेती करतो आहे आणि माझं नैसर्गिक शेतीकडे आता वळण्याचं काम चालू झालेलं आहे. मी याला चांगलं एक 5 ते 6 मिनिट चांगलं ढवळून घेणार, म्हणजे जवळपास 50 ते 60 वेळेस हा बांबू अशा पद्धतीने हलवायचा आहे. ओके, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो बांबू आहे मी याचा बांबू फक्त याच्यासाठीच वापरणार. हा दुसऱ्या टाकीमध्ये वापरला जात नाही, कारण दुसरे बॅक्टेरियाज किंवा दुसरी फंगस मला यामध्ये हे करायचे नाही आहेत. आणखी खूप साऱ्या बॅक्टेरियाज आणि खूप साऱ्या फंगस आहेत ज्या झाडांमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. या जमिनीत तर सर्व एकत्रच येणार आहेत, पण आपल्याला त्यांचा काउंट वाढवण्यासाठी, ग्रो करण्यासाठी त्यांना स्पेसिफिक एन्व्हायरमेंट द्यावं लागतं. सो त्यामुळे त्यांना वाढवायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ते चांगल्या पद्धतीनेच वाढवावं लागतं. आणि त्यानंतर जमिनीत गेलं तर ते एकत्र होणार आहे आणि तिथे मुळांच्या रायझोस्पियरमध्ये ते त्या पद्धतीने काम करणार ज्याची गरज आहे किंवा जे मुळांच्या कक्षेत पोहोचू शकेल. आता याला मी चांगल्या पद्धतीने हलवलं आहे. ओके, हा माझा बांबू परत मातीला लागणार नाही या पद्धतीने मी त्याला पुन्हा ठेवत असतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी काही गोष्टी दाखवतो, ते म्हणजे हे जे शेणखत आहेत, हे जे आपलं शेण आहे ते ताजं गाईचं शेण आहे. आणि हे शेण यामध्ये मिक्स नाही झालं पाहिजे म्हणून मी ही जाळीदार बॅग यूज केली प्लास्टिकची, जी बाजारामध्ये भेटते. आपण बाजार करण्यासाठी अशा पद्धतीचे बॅग वापरतो कधी कधी, बरोबर की नाही. हे जे शेण आहेत हे 2 बॅग मी यामध्ये आता
बांबू टाकून लावणार आहे. सो हा एक बांबू आहे आणि याला मी यावरती असं लावतो. तर तुम्ही बघू शकता इकडे बघा की हे शेण त्यामध्ये मिक्स नाही झालं, पण ते पाणी जे आहे ते जे आपण त्यामध्ये बॅक्टेरियाचं जे पाणी आहे ते यामध्ये मिक्स होईल. यातले जे त्यांना लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत हे का टाकतो ते हे महत्त्वाचं आहे. तुमचा गूळ तुम्हाला इन्स्टंट लागणारी एनर्जी त्यांच्या काउंटसाठी ती देणार आहे, बरोबर. पण बॅक्टेरियाजला काउंट ज्यावेळेस बॅक्टेरियाचा काउंट वाढायचा म्हणजे बॅक्टेरियाची चांगली ग्रोथ करायची आहेत त्यावेळेस आपल्याला त्यांना नायट्रोजन देणं महत्त्वाचं आहे, त्यांना बाकीचे न्यूट्रिएंट्स देणं महत्त्वाचं आहे, त्यांना सर्वात महत्त्वाचं प्रथिने देणं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांचा काउंट वाढू शकेल. आणि हे आपल्याला जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स लागतात ते शेणातनं आणि गोमूत्रातनं भेटू शकतात, बरोबर की नाही. त्यामुळे आपण देशी गाईच्या खताला म्हणतो, शेणाला म्हणतो की सर्वात चांगलं बॅक्टेरियासाठी आणि फंगससाठी शेतीसाठी खूप महत्त्वाची चांगला तो त्यांच्यासाठी लागणारा बेस आहेत, बरोबर की नाही. सो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीने आपण याला एक 7 ते 8 दिवस राहू देणार. त्यानंतर मी याचा बागेवरती स्प्रे घेणार किंवा माझ्या पिकावरती स्प्रे घेणार किंवा ज्यावेळेस आपण पाटाने पाणी सोडतो, माझा एवढा 4 गुंठ्याचा भाग आहे ज्याच्यामध्ये मी फक्त असं मोकळं पाणी सोडतो, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये एका बादलीला कॉक केलेला आहे आणि त्यामधनं हे सोडत असतो. तसंच ज्यावेळेस तुम्हाला गमोसिस झालेला असतो झाडांना त्यावेळेस त्या गमोसिसला कंट्रोल करण्यासाठी याला मी तिथून हे करतो, सोडत असतो. नक्की कळवा तुमचे काही सजेशन असेल. धन्यवाद.